झी मराठी, चर्चाही होणारच। चंदगड तालुक्यात संयुक्त शिवजयंती उत्सव तरुण मंडळ उमगाव यांच्या वतीनं शिवजयंती सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पाडण्यात आला। सकाळच्या प्रभात महिलांसाठी हळदी कुंकू व होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा, तर रात्री लहान मुलांसाठी डान्स स्पर्धा व नल दमयंती हा उत्कृष्ट पद्धतीने नाटक सादर करण्यात आला। त्यामुळे एकंदरीत हा शिवजयंती सोहळा येथील लोकांसाठी आकर्षक ठरला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक अतिशय सुंदर झांज पथक व महिला लेझिमद्वारे काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने सर्व शिवभक्त उपस्थित होते। युवा पिढीला शिवचरित्र कळावं यासाठी नाटकाबरोबरच डॉक्टर प्राध्यापक गोपाळ गावडे यांचं विशेष व्याख्यान पार पडलं। यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, सभापती विलास नाईक, नगराध्यक्ष सुनील कानेकर, नगरसेवक अमेश सबनीस, उमगावचे सरपंच राधाकृष्ण सावंत, जांभरेचे सरपंच विष्णू गावडे, महाराष्ट्र माझा 24चे संपादक ज्ञानेश्वर पाटील, पंचायत समिती सदस्य मधुकर आंबेवाडकर, भागोजी गावडे, चंद्रशेखर गावडे, प्राध्यापक भिकी गावडे, सट्टोप्पा पेडणेकर, महेश गावडे, नंदकुमार गावडे, संतोष गावडे, ज्ञानेश्वर गावडे, चंद्रकांत गावडे, कृष्णा सावंत यासह सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते। खेळ पैठणीचा व विविध कार्यक्रमात जिंकलेल्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आली, तसेच नूतन यश मिळवलेल्या कर्तबगार व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। या सर्व कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन प्रभाकर गावडे, संभाजी सावंत, संजय साबळे यांनी केलं। कार्यक्रम राबवण्यासाठी विशेष मेहनत पोलीस पाटील रवी गावडे, सतीश अमृतकर, संतोष गावडे यांच्यासह मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली। गाव पातळीवर व भागात असंख्य मंडळं असतात, पण त्याला हे मंडळ अपवाद ठरलं, कारण सर्व मंडळं एकत्र येत एक संकल्पना राबवून विविध कार्यक्रमातून लोकांना शिवसंदेश, मनोरंजन, स्पर्धा व नाटक राबवून एक नवा आदर्श घालून दिला आहे। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड।